गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे शेतामध्ये पाणी साचलंय, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अहमदपूर, देवणी, चाकूर, शिरूर, अनंतपाळ या तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस झाल्यानं शेती पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहत आहेत एनडीटीव्ही मराठी। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून जो सलग पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळे जे आहे आता शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतीमध्ये अक्षरशः गुडघ्या इतकं जी पाणी आहे ती पाणी आलेलं आहे। आता आपण पाहू शकता ही ऊसाची शेती आहे। या ऊसाच्या शेतीमध्ये पावसामुळे जे आहे आता गुडघाभर पाणी आल्यामुळे जी ऊस पिकं जी आहे आता कोलमडून पडत आहेत, ऊस पिकं उघडून पडत आहे। ही जी स्थिती आपण पाहू शकता लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर असेल किंवा शिरूर अनंतपाळ असेल, चाकूर असेल किंवा देवणी असेल, या भागामध्ये 70 मिलीमीटर पाऊस हा 24 तासामध्ये झाल्याची स्थिती आहे। त्यामुळे जे आहे सोयाबीन पीक असतील किंवा ऊस पीक असतील, ही जे पिकामध्ये जे पाणी शिरल्यामध्ये जी पिकं आहे आता त्या पिकांची नासाडी झालेली आहे। त्याचबरोबर गेल्या 3-4 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे सुद्धा आळीचा सुद्धा मोठा प्रादुर्भाव जो आहे तो प्रादुर्भाव आता या ठिकाणी वाढलेला आहे आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि शेतकरी आता जे आहेत ते चिंतित आहेत। शेतकरी माझ्यासोबत आहेत, काय सांगा 3 दिवसापासून पाऊस झालाय आणि गुडघे इतकं पाणी आता शेती। मागील या 3 दिवसामध्ये जो पाऊस झाला आहे तो संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 70 मिलीमीटर ते 98 मिलीमीटर पर्यंत पाऊस झालेला आहे आणि लातूर जिल्ह्यामधील सर्वचे सर्व 10 तालुक्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण आहे। सोयाबीनमध्ये अशा प्रकारचं पाणी थांबलेलं आहे, ऊसात अशाच प्रकारचं पाणी थांबलेलं आहे। सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झाला आहे। त्यामुळे सोयाबीनचं तर पीक हातचं गेले, अळीमुळे गेले आणि आता या पाण्यामुळे गेले। आणि ऊसाचं असं झालंय की ऊसाच्या याच्यामध्ये पाणी साचल्यामुळे ऊसाला मुळी फुटतात, मुळी फुटून ऊस आडवे पडल्यात। ऊस आडवे पडल्यामुळे आता ऊसाचंही 70% पर्यंत नुकसान झालेलं आहे। तर सरकारला आमची अशा पद्धतीची विनंती आहे, सोयाबीन असेल, ऊस असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा तूर असेल, या सर्व पिकासाठी सरकारनं भरीव स्वरूपाचं हेक्टरी किमान 50,000 रुपयाचं अनुदान ही सरकारनं द्यावी। एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आता गेल्या 3 दिवसापासून झालेल्या पावसामुळे जे आहे आता शेती पिकाचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला जो घास आहे तो आता निसर्गाने हिरावून घेतलाय। सुनील कांबळे, एनडीटीव्ही मराठी, लातूर।